श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थांच्या दत्तावतार श्री स्वामी. श्री ब्रह्मा विष्णू महेश जगताचे मालक, विश्वाचे दयाघन, जगताच्या उद्धारासाठी त्यांनी वारंवार पृथ्वीवर अवतार घेतला. मानवाच्या भल्यासाठी, त्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी विविध रूपे घेतली. अत्रि ऋषींच्या घरी अनुसूयाच्या पुत्रेच्या रूपाने परमेश्वराने दत्तावतार धारण केला. गुरुदत्तांनी पुढे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात अय्यप्पा राजा आणि त्यांची पत्नी सुमतीच्या पोटी श्रीपाद श्री वल्लभ यांच्या रूपाने जन्म घेतला. तर श्री नृसिंह सरस्वतीच्या रूपाने जगाचा उद्धार केला. पुढे श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले. तेथे त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली. श्री शैल्य येथील त्या कर्दळी वनात एक लाकडे तोडायला गेला. लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड चुकून एका वारुडाला लागली. तेव्हा त्या वारुडातून रक्त येऊ लागले. लाकूड तोड्या ते बघून घाबरला, थरथर कापू लागला. त्याने वारुडाची माती दूर केली तर त्यातून एक दिव्य तेजस्वी दिगंबर साधू बाहेर आला. तेच पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ. बघता बघता ही वार्ता चेली गावात पसरली. श्री स्वामी समर्थ हेच गुरुदत्त, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, तेच शिर्डीचे साईबाबा. प्रसन्न हसरा चेहरा, विशाल कपाळ, तेजस्वी डोळे, अजान बाहू, कांतिमान उंच शरीर असे श्री स्वामींचे स्वरूप होते. स्वामी कर्दळी वनातून निघाले. ते देशाटन करायला गेले. श्री शैल्य, हिमालय, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, कलकत्ता असे फिरत फिरत ते गोदावरी नदीच्या काठी पोहोचले. तेथे त्यांची भेट चंचल भारतीशी झाली. श्री स्वामी संचार करीत करीत मंगळवेढा या गावी आले. तेथे 12 वर्ष निवास करून पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट या गावात त्यांचे वास्तव्य झाले. श्री स्वामी समर्थ सहसा रानात राहत. कधी कधी गावात येत. जय जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो हा जप श्री स्वामी समर्थ सदा करीत असत. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली. गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. ज्यांचे भाव ठेवला त्याला देव पावला.